आणि पहिल्यांदा ओबीसी समाजाला संवैधानिक आरक्षण हे मोदीजींच्या माध्यमातून मिळालं। आज आमच्या ओबीसी समाजाला मेडिकल आरक्षण नव्हतं, 27% आरक्षण मेडिकलचं हे गेले 50 वर्ष ओबीसी समाज मागत होता। तर ओबीसी समाजाच्या ओबीसी आयोग तयार केला आणि पहिल्यांदा ओबीसी समाजाला संवैधानिक आरक्षण हे मोदीजींच्या माध्यमातून मिळालं। आज आमच्या ओबीसी समाजाला लल्ला यांना सूर्यकिरण अभिषेक घातला जातोय आणि त्याची थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर साजरी होणारी ही पहिलीच रामनवमी अयोध्येतील आहे आणि त्याच निमित्तानं ही विशेष तयारी अयोध्येत करण्यात आलेली आहे। रामलल्लांना सूर्यकिरण अभिषेक या ठिकाणी घातला जातो आणि त्याची थेट दृश्य आपण TV9 मराठीवर पाहत आहोत। रामनवमी निमित्त अयोध्येतील मंदिराला आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याआधी आरती आणि या ठिकाणी विशेष म्हणजे रामलल्ला यांना सूर्यकिरण अभिषेक घालण्यात येत आहे। तर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरामध्ये अशा प्रकारे सूर्यकिरण अभिषेक आपण TV9 मराठीवर लाईव्ह पाहतो आहोत। रामनवमी निमित्त अयोध्येमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। मंदिराला आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली आहे आणि आज राम जन्मभूमीचा हा अनोखा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। अयोध्येमधील रामलल्लाच्या मंदिरामधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी आरती देखील केली जाते, महापूजा सुरू आहे आणि रामलल्लाला सूर्यकिरण अभिषेक आता पार पडतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतीच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अयोध्या मंदिरामध्ये पार पडलेली आहे आणि मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान झाल्यानंतर पहिलीच रामनवमी मोठ्या उत्साहामध्ये अयोध्येत पार पडते। देशभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक आता अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर रामनवमीच्या या उत्सवामध्ये पहिला सूर्यकिरण सोहळा देखील आज राम मंदिरात पार पडतो। तर हे दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। अयोध्येमध्ये रामलल्लाला सूर्यकिरण अभिषेक सध्या पार पडतो आहे। रामलल्लाच्या दर्शनासाठी
मोठ्या प्रमाणात भाविकांची अयोध्येमध्ये गर्दी पाहायला मिळते, तर दुसरीकडे नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील राम जन्माचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो। चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस आहे आणि या तिथीला भगवान विष्णूचा 7वा अवतार असे समजले जाणारे प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे आणि हा दिवस श्री रामनवमी म्हणून देखील साजरा केला जातो। सारी अयोध्या में धूम मची है, सारी अयोध्या में धूम मची है, भारी है भीड़ अंगनैया, अवधपुर बाजे बधैया हो। प्रभु श्री राम लला का प्राकट्य हो चुका है। प्रभु श्री राम लला पधार चुके हैं अपने नव्य रूप में, दिव्य रूप में, भव्य रूप में। सारे भक्त जनों को दर्शन दे रहे हैं। ये आरती उनकी स्क्रीन पर आपके सामने है। आप अपने घर बैठे ये आरती प्राप्त कर सकते हैं। भय प्रकट कृपाला जो कहा गया है वो चरितार्थ हो चुका है, चरितार्थ हो अवतरित हो चुके हैं प्रभु। चैत्रे मासे सिते पक्षे नवम्याम ग्रह पंचके उच्च स्थिते तो मध्याह्ने अविरासीत स्वयं हरिहि। स्वयं भगवान नारायण प्रभु श्री राम के रूप में अवतरित होकर भक्तों को दर्शन दे रहे हैं। और आज भगवान के प्राकट्य के ठीक पश्चात भगवान भास्कर की ओजस्वी तेजस्वी किंतु कोमल किरणों ने भगवान का अभिषेक किया, किरणाभिषेक किया और वो दृश्य अनुपम, अद्भुत, अलौकिक था। परब्रह्म परमेश्वर की यहाँ साक्षात अवतार लेने की लीला हुई है और भगवान की इस लीला के साक्षी बने हैं यहाँ उपस्थित लोगों के, भक्तों के।